इकडे सोलापुरातल्या चिंचोली MIDC मधल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। वेल्डिंगचं काम करत असताना ठिणगी पडली आणि त्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। चिंचोली MIDC इथल्या तुळजाई केमिकल फॅक्टरी जळून पूर्णपणे खाक झालेली आहे। कंपनीला लागलेल्या आगीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली। आग विझवण्यासाठी 8 ते 10 तासाचा कालावधी लागेल असा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे। ही आग इतकी भयंकर होती की दूर अंतरावरून आगीचे लोळ आणि धुराचे लोट हे आकाशामध्ये उंच दिसत होते। सोलापुरातील MIDC परिसरामध्ये जो केमिकल कारखाना आहे त्याला मोठ्या प्रमाणात भीषण अशी आग लागल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। मोहोळ तालुक्यातून जी चिंचोळी MIDC आहे त्या ठिकाणी तुळजाई नावाची केमिकल कंपनी आहे। या कंपनीला अद्याप जरी या आगीचं कारण जे आहे ते समजलं नसलं तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आग आहे आणि धुराचे लोंढे जे आहेत ते आपल्या या दृश्याच्या माध्यमातून दिसून येत आहेत। कंपनीचे लाखोच्या म्हणजे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं कंपनीमध्ये जे मोठ्या प्रमाणात जे आहे ते स्फोटाचे जे आहेत आवाज येत आहेत। कंपनी जी आहे ती केमिकल कंपनी असल्यानं जी कंपनीमध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये ते जळत असल्यानं मोठ्या प्रमाणात स्फोटाचे जे आहे ते आवाज येत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। अग्निशामक दलाकडून जे आहे ते शर्थीचे जे आहेत ते आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते एकंदरीत सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं एकंदरीत मोठ्या प्रमाणात लागलेली चिंचोळी MIDCला जी आग आहे त्याचं आग विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशामक दलाकडून करण्यात येते। पोलिसांचा देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते आगीच्या परिसरामध्ये जे आहे ते येण्यास मज्जाव जो आहे तो घालण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर अग्निशामक दलाकडून शर्थीचे जे आहेत ते आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर MIDC।